नमस्कार. तुम्हा सर्वांना खूप छान दिवस आहे. मी आहे सुषमा. मला आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले आहात. आज आपण एका नव्या अध्यायापासून सुरुवात करूया. मागील अध्यायामध्ये आपण भारतातील शेती आणि उद्योग या दोन महत्त्वाच्या उत्पादक उपक्रमांविषयी जाणून घेतले आहे. सेवा उपक्रम हे उपक्रमांचे दुसरे प्रमुख क्षेत्र आहे. सर्व्हिस ॲक्टिव्हिटी म्हणजे काय? भारतातील सेवा कार्याचे स्वरूप काय आहे? ते देशासाठी कसे महत्त्वाचे आहेत आणि आपल्यासमोर कोणती आव्हाने आहेत? भारतातील सेवा कार्याचे महत्त्व, स्वरूप आणि आव्हाने समजून घेऊया. शिकण्याचे परिणाम. सेवा क्षेत्राचे महत्त्व. सेवा क्षेत्राची आव्हाने. तंत्रज्ञानातील बदल. सेवांची निर्यात. संघटनेचे नवे प्रकार. अल्प उत्पन्न सेवा क्षेत्रात रोजगार. माहिती तंत्रज्ञानातील नोकऱ्यांवर ताण. आज इच्छित सेवा. कीवर्ड. आउटसोर्सिंग. बाहेरील पुरवठादाराकडून कराराने वस्तू किंवा सेवा मिळवणे. डेंटल असिस्टंट. दंतचिकित्सक, डेंटल थेरपिस्ट यांना थेट आधार देणारी व्यक्ती. मिडवाईफ. एक व्यक्ती, विशेषतः एक महिला, जी बाळंतपणात स्त्रियांना मदत करण्यासाठी प्रशिक्षित असते. आरोग्य समस्या असलेल्या लोकांना त्यांचे कार्य सुधारण्यास आणि अपंगत्व कमी करण्यास मदत करणारे व्यावसायिक. बहुराष्ट्रीय कंपन्या. एकापेक्षा अधिक देशात कार्यरत असलेल्या कंपन्या. संकल्पना नकाशा. सेवा कार्याचे महत्त्व. शेती आणि उद्योगासाठी सेवा कार्य महत्त्वाचे आहे. बैलगाडी, ट्रक, बस अशा वाहतुकीच्या सुविधा याशिवाय भात, भाजीपाला या पिकांची आणे करणे अवघड होते. सिमेंटच्या पिशव्या वाहून नेण्यासाठी रेल्वेच्या
सुविधेशिवाय इमारत बांधणंही अवघड होणार आहे. माल बाजारात पोचल्यानंतर लोकांना तो ग्राहकांना किंवा इतर उत्पादकांना खरेदी करून विकावा लागतो. याला ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी म्हणतात आणि ती सर्व्हिस ॲक्टिव्हिटी आहे. जे लोक सेवा कार्यात काम करतात ते शेती किंवा उद्योगासारख्या वस्तूंचे उत्पादन करत नाहीत. त्याऐवजी ते शेती आणि उद्योगांना मदत करणाऱ्या सेवा प्रदान करतात. तसेच लोक व्यवसायासाठी बँकिंग आणि वित्त सेवा प्रदान करतात. पैसे आणि बँकिंग सेवा तसेच दूरसंचार, इंटरनेट आणि इतर संप्रेषण प्रदाते आहेत. सेवा उपक्रमांचे 8 प्रकार खाली दिलेली आहेत. शिक्षण, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे यासारख्या संस्था ज्यात शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि त्यांचे कार्य यांचा समावेश असतो. आरोग्य आणि वैद्यकीय सेवा, डॉक्टर आणि परिचारिका असलेली रुग्णालय, व्यापार, घाऊक व किरकोळ अशा विविध खरेदीची विक्रीचे व्यवहार. लोकप्रशासन, ग्राम व नगरपंचायती, राज्य व केंद्र शासनामार्फत पुरवल्या जाणाऱ्या सार्वजनिक सेवा. यामध्ये पोलीस ठाणे, सरकारी विभाग, न्यायालय आणि इतर प्रशासकीय भूमिके काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे. संरक्षण, लष्कर, नौदल आणि हवाई दल यासारख्या सशस्त्र दलांमध्ये सामील असलेले लोक. आर्थिक व्यवहार, बँका, टपाल कार्यालय, चिट फंड व सहकारी संस्था व अशा इतर सेवांमध्ये कार्यरत असलेले विविध कर्मचारी. वैयक्तिक सेवा, घरगुती कामे, कपडे धुणे, साफसफाई करणे आणि रंगरंगोटी, हेअर ड्रेसिंग, ब्युटी पार्लर, टेलरिंग दुकाने आणि फोटो आणि व्हिडिओ स्टुडिओ सारख्या सेवा पुरवणारे कामगार. मनोरंजन आणि माहिती तंत्रज्ञान, चित्रपट, टीव्ही माध्यमे, वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या आणि जाहिरात उद्योगात काम करणारे लोक.
सेवा क्षेत्राचे महत्त्व आणि काही आव्हाने. भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये सेवा क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी अनेक उपक्रम लीड आहेत. यामध्ये नवीन आस्थापना तयार करणे आणि पायाभूत सुविधा फ्रेमवर्क आणि सेवा सुधारणे समाविष्ट आहे. भारतात एकूण नोकऱ्यांपैकी 1/4 नोकऱ्या सेवा क्षेत्रात आहे. सर्व्हिस जॉब्सच्या वाढीचे एक कारण असे असू शकते की लोक चांगले उत्पन्न मिळवत आहेत आणि त्यांचे पैसे वेगळ्या प्रकारे खर्च करीत आहेत. शिक्षण, मनोरंजन, बाहेरचे खाणे, पर्यटन अशा गोष्टींवर ते अधिक खर्च करत आहेत. तंत्रज्ञानातील बदल आणि सेवांची निर्यात. सेवा उद्योगात तंत्रज्ञान ही एक मोठी शक्ती आहे जी नेहमीच बदलत असते आणि नवीन संधी निर्माण करत असते. 1990च्या दशकांपासून दळणवळण तंत्रज्ञानात बराच बदल झाला आहे. भारतातील बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग BPO जगभरातील तरुणांना सेवा पुरवणाऱ्या नोकऱ्या दिल्या आहेत. शहरामधील कुशल अभियंते माहिती तंत्रज्ञान कंपन्यांसाठी काम करतात. जागतिक कंपन्यांना सॉफ्टवेअर सेवा देतात. मीडिया आणि टेलिव्हिजनसह मनोरंजन उद्योगातही नोकऱ्या निर्माण होतात. इंटरनेट कॅफे आणि सार्वजनिक दूरध्वनी बूथ शहरे आणि शहरांमध्ये सामान्य आहेत. जाहिरात उद्योगामुळे रोजगारही निर्माण झाला आहे. बँकिंग आणि विमा क्षेत्रात नवे उपक्रम आहेत. IT, फायनान्स, लॉ आणि अकाउंटिंग सारख्या आधुनिक सेवा उद्योगांना प्रगत तंत्रज्ञान आणि कुशल कामगारांची आवश्यकता आहे. या क्षेत्रामध्ये विशेषतः ग्रामीण तरुणांसाठी रोजगारांच्या संधी, शिक्षण आणि ग्रामीण पायाभूत सुविधांमधील सार्वजनिक गुंतवणुकीवर अवलंबून आहे. मोठ्या शहरांमध्ये कॉल सेंटर सामान्य आहेत, जे जगभरातील लोकांना बँक आणि रुग्णालयाची माहिती सारख्या सेवा प्रदान करतात. संघटनेचे नवे प्रकार. आउटसोर्सिंग. तंत्रज्ञान आणि स्पर्धेमुळे उद्योग आता सेवावर भर देतात. पैसे वाचवण्यासाठी आणि अतिरिक्त लाभ देण्या टाळण्यासाठी ते सेवा आउटसोर्स करतात. उदाहरणार्थ, कंपन्या सुरक्षा कर्मचारी नेमत असत, परंतु आता ते सुरक्षा सेवा आउटसोर्स करतात. मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या संशोधन, लेखा, कायदेशीर ग्राहक
आणि जनसंपर्क सेवा आउटसोर्स करतात. अल्प उत्पन्न सेवा क्षेत्रातील रोजगार. अनेक उद्योग, विशेषतः वस्त्रोद्योग व असे इतर उद्योग बंद किंवा बंद पडल्याने या कारखान्यातील कामगारांना छोटे विक्रेते, वॉचमॅन व इतर अल्प उत्पन्न सेवा व्यवसाय म्हणून काम करावे लागत आहे. याबद्दल शहरी भागात बेरोजगारी निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील लोक शहरात कामाला येतात, पण शहरी भागातील रोजगाराच्या पुरेशी संधी नाहीत. त्यामुळे ते एकतर कृषी क्षेत्राकडे वळतात किंवा सेवा क्षेत्रात अनेक अकुशल कमी कमाईचे रोजगारींच्या संधी उपलब्ध करून घेतात. माहिती तंत्रज्ञानातील नोकऱ्यावरील ताण. आजकाल अनेक तरुणांना सॉफ्टवेअर इंजिनियर होण्याची इच्छा असते. या नोकऱ्या कुटुंबासाठी चांगले उत्पन्न आणतात, परंतु वारंवार होणारी कामे, कडक हेडलाईन आणि रात्रपाळीमुळे कामाच्या ठिकाणी ताण देखील येतो. एक IT व्यावसायिक सांगतो की IT सह त्याचे जीवन कसे सुधारले आहे. कॉलेजमध्ये त्याच्याकडे पॅन्ट आणि शर्टचे 2च जोड्या असायचे, पण आता त्याच्याकडे अनेक शर्ट आणि खर्चाची चिंता न करता चांगल्या दर्जाचे कपडे परवडतात, असे त्याने सांगितले. सॉफ्टवेअर उद्योगात काम केल्याने त्याच्या जीवनात दिलासा मिळाला आहे. पूर्वी त्याच्या कुटुंबाला आर्थिक अडचणीची सामना करावा लागत होता, ज्यामुळे त्याच्या भावंडाच्या शिक्षणावर परिणाम झाला होता. हा प्रश्न सोडवल्याला त्यांना आनंद झाला आहे. तथापि त्याचे जीवन तणावपूर्ण आहे आणि सतत काम केल्यामुळे सामाजिक संवादाचा अभाव आहे. त्याच्या गावी नेहमी शेजारी आणि नातेवाईक बोलायला असायचे, पण सध्याच्या परिस्थितीत मित्र बनवणं आव्हानात्मक असतं. किरकोळ क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक. 2012च्या FDI धोरणानुसार परदेशी कंपन्या भारतात स्टोअर्स उघडू शकतात. काही लोकांना हे धोरण आवडते, पण अनेकांना आवडत नाही. समीक्षकांचे म्हणणे आहे की परदेशी सुपरमार्केट कमी किमतीत माल खरेदी करतील, ज्यामुळे लहान शेतकऱ्यांना फटका बसेल. साठवणुकी अभावी 20 ते 40% शेतमाल वाया जातो. सध्या केवळ बहुराष्ट्रीय कंपन्या उपलब्ध असलेल्या
आधुनिक साठवणुकीच्या सुविधांमध्ये सरकारने गुंतवणूक करण्याची गरज आहे. रिटेलमधील एफ-डी-आयचं समर्थकांच्या म्हणणे आहे की मोठ्या सुपरमार्केटला अधिक रोजगार निर्माण होतील आणि दीर्घकालीन वेतन वाढेल. परदेशी किरकोळ विक्रेते शेतकऱ्यांना कमी व्याजदर आणि सुधारित साठवणुकीसह चांगले सौदे देऊ शकतात. भारतात कुशल आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता. आपल्या देशाला आरोग्य क्षेत्रात काम करण्यासाठी 6.4 दशलक्ष प्रशिक्षित लोकांची आवश्यकता आहे आणि एकट्या उत्तर प्रदेश राज्याला आणखी 1 दशलक्ष कामगारांची आवश्यकता आहे. 2011 मध्ये भारतात दर 10,000 लोकांमध्ये फक्त 6 डॉक्टर होते आणि दर 10,000 लोकांमध्ये 13 परिचारिका आणि दाई होत्या. थायलंड, श्रीलंका, चीन, ब्रिटन आणि अमेरिका या देशांच्या तुलनेत हे प्रमुख खूपच कमी आहे. तसेच पुरेसे दंतसहाय्यक, पुनर्वसन कर्मचारी आणि इतर आरोग्य कर्मचारी नाही. याचा अर्थ असा आहे की काही भागात इतरपेक्षा चांगल्या आरोग्य सेवा तरतुदी आहेत. जर भारताने अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले तर ते अशा भागातील लोकांना मदत करू शकतात जिथे पुरेसे डॉक्टर नाही. अर्थव्यवस्थेचे वाढीसाठी भारताला इतर उद्योगांमध्ये ही अधिक अधिक रोजगार निर्माण करण्याची गरज आहे. निष्कर्ष. देशाच्या आर्थिक विकासात सेवा क्षेत्राचा मोठा वाटा आहे. हे देशातील सुशिक्षित आणि कुशल तरुणांना रोजगार प्रदान करते आणि देशाच्या GDP मध्ये महत्त्वपूर्ण प्रमाणात योगदान देते.